नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय। काल सुनावणी दरम्यान संजय राऊत आणि नरेश म्हस्के सामने आले आणि यानंतर आता संजय राऊतांनी नरेश म्हस्केंवर जोरदार तोफ डागली आहे। कधी काळी ते आमच्या सोबत होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी करण्यासाठी नरेश म्हस्के सगळ्यात पुढे असायचे अशी टीका राऊतांनी केली आहे। त्यावर नरेश म्हस्केंनी पलटवार केलाय। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू नका यासाठी राऊतांनीच बैठका घेतल्या असा गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय। यासह इतरही अनेक आरोप हे नरेश म्हस्के यांनी केलेले आहेत आणि संजय राऊतांवरती जोरदार निशाणा साधलाय। एकीकडे महत्त्वाची सुनावणी पार पडतीये शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आणि त्यातच नरेश म्हस्के आणि संजय राऊत या दोन खासदारांमध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या जोरदार जुंपलेली पाहायला मिळते। तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करू नका यासाठी एक महत्त्वाची बैठकच घेतली अशा स्वरूपाचा आणि केवळ एक नव्हे तर बैठक का घेतल्या असा गंभीर आरोप नरेश म्हस्केंनी केला। ते आमच्यावर काम करत होते हे तुम्हाला माहित असेल आणि एकनाथ शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते। आत्ताच्या आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं। तर जोरदार आणि खळबळजनक अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे। एकीकडे म्हस्केंकडनं अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकीकडे इतका काळ लोटलेला आहे आणि इतका काळ गेल्यानंतर आता स्वतः संजय राऊत हे म्हस्केंसंदर्भात बोलतात किंवा म्हस्के संजय राऊतांबद्दल इतके मोठ्या स्वरूपाचे आणि गंभीर आरोप करतायत, काय यामागची नेमकी कारण? बिलकुल, खरं तर नरेश म्हस्के यांनी दोन तीन महत्वाचे आरोप केलेले आहेत। त्याच्या अगोदर संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सर्वाधिक पत्र लिहिलेले आहेत आणि त्यानंतर मात्र नरेश म्हस्के यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत। त्यातला सर्वात पहिला आणि महत्वाचा म्हणजेच की रश्मी ठाकरे यांना संजय राऊत यांनी शिवीगाळ केली होती असा दावा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। राज्यसभेचं तिकीट देण्यासाठी त्यांना उशीर होत होता आणि त्यावेळेस संजय राऊत बिथरले होते आणि त्यांनी रश्मी ठाकरे यांना सर्वांच्या समोर शिवीगाळ केली होती अशा प्रकारचा एक गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे तो म्हणजेच की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केले होते। पवईच्या एका हॉटेलमध्ये या संदर्भामध्ये बैठक पण घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये आमदारांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाही, त्यांचं कामकाज ठीक नाहीये आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं आणि आपल्याला म्हणजेच की संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनवावं यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केले होते। एक प्रकारे संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनायचं होतं असा सुद्धा दावा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। तर तिसरा दावा महत्वाचा आहे की ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे बंड करून बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांनी नरेश म्हस्के यांना अनेक वेळा फोन केलेले आहेत आणि काय काय बोललेले आहेत ते संपूर्ण रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि त्या कॉल डिटेल्स हे बाहेर काढायला पाहिजेत असा सुद्धा दावा जो आहे तो नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। त्यामुळे आता हे कुठेतरी वैयक्तिक पातळीवर या दोघांचा संघर्ष जाताना दिसून येतोय
अगोदर संजय राऊत यांनी नरेश म्हस्केवर टीका करणं आणि त्यानंतर नरेश म्हस्के यांनी पलटवार करत संजय राऊत यांचं वर्तन कसं आहे, ते उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये कसे आहेत, ते रश्मी ठाकरेंच्या विरोधामध्ये कसे आहेत, त्यांनी शिवसेना संपवण्यासाठी कसं काम केलेलं आहे आणि काँग्रेसला जवळ करण्याचं काम हे संजय राऊतांनी केलेलं आहे. एक प्रकारे काँग्रेस जसं म्हणेल तसं चालण्याचं काम सुद्धा संजय राऊत यांनी केलेलं आहे. असे मोठे आरोप जे आहेत ते नरेश म्हस्के यांनी केलेले आहेत. त्यामुळे आता हे पाहावं लागणार आहे की या आरोपावर संजय राऊत काय उत्तर देत आहेत. नक्कीच. आणि अर्थातच याबद्दल पत्रकार परिषदेतनं कदाचित पुन्हा एकदा संजय राऊत बोलतील. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे.